लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना आहे. ज्यांची ई-केवायसी त्यांनी केलेली नाही त्यांच्यासाठी आजपासून वेबसाईट सुरू झालेली आहे. ई-केवायसी कशी करायची ए टू झेड ऑनलाईन माहिती आपण पाहणार आहोत आणि तेही मोबाईलमधून तुम्हाला कशी ई-केवायसी करता येणार आहे त्याची माहिती पाहणार आहोत. बघू शकता, कालच स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलेलं होतं की ही ई-केवायसी जी आहे तुम्हाला तुमचे संपूर्ण जे पण इन्स्टॉलमेंट आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला भेटण्यासाठी ही ई-केवायसी करणं गरजेचं आहे. तर बघा, ही ई-केवायसी तुमची बँकेची नाही तर ही योजनेची ई-केवायसी आहे. बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलेलं आहे की आमचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे, इतर बँकेत आहे, तर ई-केवायसी करायची का? तर सर्वांना ही ई-केवायसी करायची आहे. तर पहा, पुढील 2 महिन्याच्या आतमध्ये ई-केवायसी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी ही ई-केवायसीचं ऑप्शन आलेलं आहे. तुमच्यासमोर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन केलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा ladkibhin.maharashtra.gov.in ही या ठिकाणी वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता, इथं आता बॅनर आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे. तर बघू शकता, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. जो तुम्ही या ठिकाणी योजनेसाठी आधार नंबर दिलेला आहे तो आधार नंबर टाकायचा आहे. हा जो कॅप्चा दिलेला आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला बघू शकता हे घोषणापत्र जे आहे ते वाचून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता बघा, तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे, OTP सेंड या बटनावरती क्लिक केलेला आहे. परंतु आता तुम्हाला अशा पद्धतीने एरर येत असेल, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. परंतु आता जो हा आधार क्रमांक टाकलेला आहे त्या लाडक्या बहिणीला जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल असे संपूर्ण जे पण या ठिकाणी लाभ आहेत ते प्रत्येक महिन्यामध्ये भेटत आहेत. ही लाडकी बहीण जी आहे ती पात्र आहे, परंतु असा एरर आता येत आहे. बघा, तुम्हालाही असा एरर येतोय का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करण्याची आवश्यकता नाही. असा जर एरर येत असेल तर हा सध्या पोर्टलचा एरर आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे घाबरायची आवश्यकता नाही. तुम्हाला थोड्या वेळाने असेल किंवा 1-2 दिवसांनी या ठिकाणी ट्राय करायचं आहे. अशा पद्धतीने एरर बंद होईल आणि त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी पुढची जी प्रोसेस आहे ती OTP जी आहे ती येईल आणि त्याची पुढची प्रोसेस जी आहे ती देखील तुम्हाला ओपन झालेली पाहायला भेटेल. असा एरर बऱ्याच जणांना या ठिकाणी सध्या येतो आहे, कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी सतत या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी वेबसाईट पोर्टल जे आहे ते ओपन करत आहेत. बघा, करोडो या ठिकाणी लाडक्या बहिणींची ई-केवायसी होणार आहे, त्याच्यामुळे पोर्टलवरती असा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि दुसरा अजून एक प्रॉब्लेम देखील बऱ्याच जणांना येत असेल, तो म्हणजे OTP देखील येत नाही. बऱ्याच जणांना हा देखील प्रॉब्लेम येतोय. त्याच्यामुळे तुम्हाला ट्राय करायचं आहे किंवा या ठिकाणी रात्री उशिरा देखील तुम्ही ट्राय करू शकता ज्यावेळेस या ठिकाणी पोर्टल बिजी नसेल. तर बघा, सध्या पोर्टल खूप बिजी आहे. भरपूर जण या ठिकाणी याच्यावरती ई-केवायसी जे आहे ते करत आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने एरर तुम्हाला आलेला पाहायला भेटेल. या ठिकाणी बघू शकता, हा एरर जो आहे तो असा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना येतोय ई-केवायसी करताना. त्यामुळे तुम्हाला घाबरायचं नाही की या ठिकाणी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असं या ठिकाणी येत असेल तरी देखील तुम्ही पात्र आहात. भरपूर साऱ्या पात्र लाडक्या बहिणींना असा एरर येतो आहे. बघा, आता ज्यांना हा एरर येत नाही त्याच्या पुढं या ठिकाणी काय प्रोसेस येते बघा, ती देखील आपण बघूयात. OTP सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक OTP तुम्हाला येणार आहे. OTP आधार लिंक्ड मोबाईल क्रमांकावरती पाठवलेला आहे असं म्हटेल. म्हणजेच तुमचा आधार कार्डला जो या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP जो आहे या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला. जो पण OTP आलेला असेल, ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरतीच OTP तुम्हाला येणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मग सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. हा आधार नंबरच्या याच्यावरती OTP आल्यानंतर तो OTP टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये पाहू शकता, सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी वडिलांचे किंवा या ठिकाणी पतीचे या ठिकाणी प्रवर्ग जो आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजे कॅटेगरी निवडायचे. या निवडा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॅटेगरीज येतील, त्या कॅटेगरी निवडायच्या आहेत. त्याच्यानंतर खाली अजून तुम्हाला या ठिकाणी पहिलं ऑप्शन असेल ते म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे होय किंवा नाही. या ठिकाणी हे ऑप्शन तुम्हाला इथं असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये किती जण लाभ घेत आहेत ते या ठिकाणी
ठिकाणी निवडायचं आहे. हे तुमचं या ठिकाणी परत पहिलं ऑप्शन असेल. ते निवडल्यानंतर एक ऑप्शन असेल दुसरं वरती, ते म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासकीय नोकरीमध्ये नाही आहे किंवा निवृत्ती वेतन घेत नाही, ते एक ऑप्शन असेल. त्यामध्ये देखील होय किंवा नाही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये म्हटलंय तुम्हाला की अनुक्रमांक 1 व 2 मधील म्हणजे वरी दिलेली तुम्ही या ठिकाणी होय नाही जे सिलेक्ट केले त्यामध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी या ठिकाणी सक्त कारवाईस पात्र राहील. याच्यावरती चेक बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेक बॉक्सवरती क्लिक केल्याबरोबर बघा खाली इथं तुम्ही चेक बॉक्सवरती टिक मार्क केलं की त्यानंतर खाली सबमिट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची ई-KYC जी आहे ती सबमिट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. ई-KYCचा फॉर्म सबमिट करण्यासाठी सबमिट केल्याबरोबर तुम्हाला मग काय करेल, या ठिकाणी सक्सेस म्हणून दाखवेल. तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं या ठिकाणी तुम्हाला ग्रीन मध्ये या ठिकाणी हा बॅनर येईल. म्हणजेच तुमची आता ई-KYC काय झालेली आहे, या ठिकाणी सबमिट झालेली आहे. फक्त या ठिकाणी एकच मिनिटाच्या आतमधला या ठिकाणी हा फॉर्म आहे. खूप सोपा फॉर्म आहे जो की तुम्हाला भरून पाठवायचा आहे. फक्त टिक मार्क करायचे आहेत, होय नाही सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे. काही जर एरर तुम्हाला येत असेल तर थोडं थांबून या ठिकाणी तुम्हाला ई-KYC करायचे. तुमच्याकडे 2 महिने आहे. 2 महिन्यामध्ये तुम्ही कधीही ई-KYC जी आहे ती करू शकतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही ई-KYCचा फॉर्म जो आहे तो सोपा आहे भरण्यासाठी. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. किंवा अजून तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर बघा काल जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये देखील याचा फ्लो चार्ट देण्यात आलेला आहे. ई-KYC कशी करायची त्याच्याबद्दल याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलंय की लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथं तुम्हाला हा बॅनर दिसेल ई-KYC करण्यासंदर्भातला. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ई-KYC फॉर्म तुमचा उघडणार आहे. लाभार्थ्यांनी तुमचा आधार क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि OTP टाकायचा आहे जसं मी तुम्हाला प्रोसेस सांगितली तशी. आणि आपले ई-KYC आधीच पूर्ण झाले किंवा नाही असा बॅनर देखील तुम्हाला येईल. बघा ई-KYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त झालेला असेल तर तो देखील तुम्हाला या ठिकाणी संदेश तसा येईल. नसल झालेली तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत नाही तो तपासला जाणार आहे. म्हणजे KYC नसल झाली तर, आणि झालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी KYC झाली असा देखील मेसेज येईल. आता बघा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा देखील संदेश येऊ शकतो जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे. परंतु भरपूर साऱ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना या ठिकाणी लाभ भेटतोय, परंतु असा देखील संदेश या ठिकाणी बऱ्याच जणांना येतोय. त्यामुळे तुम्हाला थांबून थोडेसे या ठिकाणी KYC करायचे आणि खरोखर जे पात्र नाहीत त्यांना असा संदेश देखील येणार आहे की आधार क्रमांक तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही, पात्र नाही असा देखील संदेश येईल. जे खरोखर पात्र नाही त्यांना, परंतु ज्यांना लाभ भेटतोय ऑगस्टचा देखील ज्यांना लाभ आलेला आहे त्यांना देखील असा काही जणांना संदेश येत आहे. तुम्हाला देखील असा येतोय का कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांनी या ठिकाणी थोडंसं थांबायचे आणि त्याच्यानंतर ई-KYC करायचे, कारण की वेबसाईटचा देखील एरर असू शकतो, अपडेट देखील वेबसाईट होत असू शकते. तर बघा त्याच्यानंतर आधार क्रमांक मोबाईलवरती प्राप्त झालेला OTP तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर बघा पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेत क्रमांक कॅप्चा टाकून परत एकदा सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. ही प्रोसेस जी आहे ती तुम्हाला दाखवेल अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा होय किंवा नाही हे 2 ऑप्शन जे आहेत त्याला टिक मार्क करायचे आहेत की ज्याच्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे सरकारी नोकरीमध्ये किंवा कर्मचारी या ठिकाणी कोणी तुमच्या घरामधील नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. त्यानंतर माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला जी आहे ठिकाणी लाभ घेत आहे त्यामध्ये देखील होय किंवा नाही करायचे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे आणि तुमची ई-KYC जी आहे ती सक्सेसफुल होणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही ई-KYC आता सुरू झालेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तुमचे अजून काय प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यासोबत या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.